जगाला शांतीचा संदेश देणारे महाकाव्य तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म षष्ठ खंड 6वा खंड भाग 2 वैशालीचा निरोप। त्यामधील पाठ पहिला। वैशालीला प्रणाम। आपल्या अंतिम प्रवासात निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गृदकुट पर्वतावर राहत होते। भगवान बुद्ध राजगृही गृदकुट पर्वतावर राहत होते। तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले, आनंद, चल आपण अंबलठ्ठिकेला जाऊया। आनंद, चल आपण अंबलठ्ठिकेला जाऊया। जशी आपली आज्ञा। आनंद संमतीदर्शक स्वरात म्हणाला। महाभिक्खू संघ सोबत घेऊन ते अंबलठ्ठिकेला गेले। काही काळ अंबलठ्ठिकेला वास्तव्य करून ते नालंदाला गेले। नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटलीग्रामास गेले। पाटलीग्रामाहून कोटीग्रामाला आणि कोटीग्रामाहून नादिका येथे ते गेले। ह्या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकांसाठी त्यांनी तिथे प्रवचने केली। नादिकेहून ते वैशालीस गेले। वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैन धर्माचा तो एक दुर्गही होता। जैन धर्माचा तो एक दुर्गही होता। तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळविण्यात बुद्ध यशस्वी झाले। असे सांगतात की अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले। म्हणजे पाऊस न पडल्यामुळे वैशालीला दुष्काळ पडला। वैशालीच्या जनतेने सभा बोलवून ह्याबद्दल तक्रार केली। वैशालीच्या जनतेने सभा बोलवून ह्याबद्दल तक्रार केली। पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी भगवान बुद्धांना नगरास येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला। बिंबिसार राजाचा मित्र व वैशालीचा एक लिच्छवी पुरोहित पुत्र महाली ह्याला निमंत्रण करण्यासाठी पाठविण्यात आले। भगवान बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला व 500 भिक्खूंसह ते निघाले। वज्जियांच्या प्रदेशात त्यांनी
प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडाटासह वादळ होऊन मुसळधार वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली. दुष्काळाची समाप्ती झाली. भगवान बुद्ध निसर्गामध्ये विलीन झाले होते, म्हणजे त्यांचा निसर्ग त्यांच्या अनुरूप चालत होता. वैशालीच्या जनतेने भगवान बुद्धांचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हेच होय. भगवान बुद्धांनी त्यांची हृदये जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला. नंतर वर्षावासाचा समय आला. भगवान बुद्ध वर्षावासासाठी वेणुवनास गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितले. वर्षावासानंतर भगवान पुन्हा वैशालीला आले, कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासास जाण्याचे त्यांनी योजिले होते. पुढील प्रवासास जाण्याचे त्यांनी योजिले होते. एके दिवशी भगवान बुद्धांनी सकाळीच वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीत त्यांनी प्रवेश केला. भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले. मग वैशालीकडे राजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनंदास सांगितले, आनंदा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टी भेट आहे. आनंदा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टी भेट आहे. म्हणजे दृष्टी भेट म्हणजे बा मी दिसणार हे शेवटची भेट आहे. वैशाली नगरीला लोकांना मी दिसणार आहे. आता दृष्टीनं दिसणार आहे ही शेवटची भेट आहे, किंवा मी दृष्टीने पाहू शकणार ही शेवटची भेट. अशा प्रकारे ती आहे. आनंदा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टी भेट आहे असे म्हणून त्यांनी वैशालीजनांचा निरोप घेतला. त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या लिच्छवीजनांना त्यांनी आपले भिक्षापात्र स्मृती म्हणून प्रदान केले. त्यांनी जेव्हा निरोप घेतला तेव्हा त्या लिच्छवीजनांना त्यांनी आपले भिक्षापात्र स्मृती म्हणून प्रदान केले. स्मृती, आठवण म्हणून. ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती. त्यानंतर पुनर्भेटीसाठी ते जगले नाहीत. त्यानंतर पुनर्भेटीसाठी ते जगले नाहीत. म्हणजे वैशालीची भगवंताची ती शेवटची भेट होती आणि त्यांचा वर्षावास वेणुवनात हा शेवटचा वर्षावास होता. त्यानंतर 2 पावा येथे वास्तव्य. भगवान बुद्ध वैशालीहून भंडग्रामास गेले. भंडग्रामाहून हट्टीग्रामास व तिथून भोग नगरास ते गेले. भोग नगराहून ते पावा येथे गेले. पावा येथे भगवान बुद्ध चुंद नामक लोहाराच्या आम्रवनात वास्तव्यासाठी गेले. पावा येथे भगवान बुद्ध चुंद नामक लोहाराच्या आम्रवनात वास्तव्यासाठी गेले. भगवान बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत.
असे चुंदाने ऐकले. भगवान बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत असे चुंदाने ऐकले. चुंद आम्रवनात गेला आणि भगवानांच्या समीप जाऊन बसला. भगवानांनी त्याला धर्मोपदेश केला. भगवंतांनी त्याला धर्मोपदेश केला. ह्यामुळे आनंदित होऊन चुंद भगवानांना म्हणाला, उद्या माझ्या घरी भिक्खूंसह वर्तमान भगवानांनी येऊन भोजन घेण्याची कृपा करावी. वर्तमान भगवानांनी येऊन भोजन घेण्याची कृपा करावी असं चुंद म्हणाला. वर्तमान भगवान म्हणजे आता जे मला दिसत आहे भगवान हे माझ्या घरी येऊन भोजन घेण्याची कृपा करावी. आणि भगवान बुद्धांनी मौनानेच जणू संमती दर्शविली. भगवान बुद्धांनी मौनानेच जणू संमती दर्शविली. भगवंतांनी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून चुंदाने प्रयाण केले म्हणजे निघून गेले. म्हणजे निघणे अलग अलग प्रकारचा भाव असतो. एक चालत जाणे असते, एक शरीर त्यागणे असते, एक महान लोकाचं त्यागणं असते. अलग अलग प्रकारचं ते अर्थ याचा लागतो. दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टान्नाबरोबर सुकरमध्वाची ही सिद्धता केली. तयारी होताच त्याने भगवानांना कळविले, भगवान वेळ झाली, भोजन तयार आहे. भगवानांनी वस्त्रे परिधान केली आणि भिक्षा पात्र घेऊन भिक्खू सह वर्तमान ते चुंदाच्या घरी आले आणि त्याने सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले आणि त्याने सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले म्हणजे ठरवलेल्या, बनवलेल्या, सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले. भोजनानंतर भगवानांनी चुंदास पुन्हा धर्मोपदेश केला आणि आसनावरून उठून ते निघाले. चुंदाने सिद्ध केलेले भोजन भगवानांना मानवले नाही. त्यामुळे त्यांना घोर आजार जडला. अतिसारामुळे त्यांना मरणप्राय वेदना होऊ लागल्या. पण भगवानांनी स्मृती संप्रजन्यचा निरोप करून सर्व सहन केले. स्मृती संप्रजन्य जागरूकतेचा नियोग करून सर्व सहन केले. आम्रवनात परतल्यानंतर मलशुद्धी झाल्यानंतर भगवान आनंदाला बोलले, चला आपण कुशीनाराला जाऊया. आणि मग सर्व जण पावाहून निघाले. हे इथपर्यंत आहे. पुढच्या भागात उद्या राहील. तर इथपर्यंत आहे. आता त्यांना ते चुंदाचं भोजन करून वेदना झाल्या. हे सर्व ठरलेलं होतं त्यांचं प्रवास. जे सम्यक समृद्ध होतात यांना माहीत असते का माझा पुढचा प्रवास कसा होणार आहे. ते ठरलेलं असतं. इथं असं जाईल, इथं असं भोजन होईल, त्याच्यामुळे वेदना होईल. आणि त्याला जो उद्देश नाही त्याचा आला चुंदाचा, पण ते भोजन तसं होतं काहीतरी. ते
हो संघ बी होता ना, तर भगवंतानी दिला त्यांना त्याला मना केला ना. मग जसं त्यांनी ते घास खाल्ला का हे बा अन्न हे अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळे हे असा आजार होऊ शकते. तुम्ही जेवण नका हे जमिनीत गाळून द्या बा, भगवंताचा आदेश त्यांनी ऐकला, पण त्यांना नाही दिलं. भगवंतालाच पहिले मिळत असते ना, जसं भेटलं ते असे वाढतात, ते असे ग्रहण करतात. तर मग त्यांनी ते तळाच थांबून दिलं, मग ते गाळून टाकलं जमिनीत. तर त्याच्यामध्ये आपण अलग अलग अर्थ लावू शकतो, पण त्यांनी ते उद्देशाने नाही दिलं, पण ते जडीबुटीचा प्रकार म्हणजे तो अगोदर अन्न वेगळं. जशा त्या काही भाज्या असतात मिक्स, ह्या भाजी ही भाजी खाल्ली जहर बनते. म्हणून आणि ज्या भाजीचं कॉम्बिनेशन आहे त्याच भाज्या खाल्ल्या पाहिजे. ज्या भाजीचं कॉम्बिनेशन आपल्याला माहीत नाही त्याचा पहिले अभ्यास केला पाहिजे. नाही तर आपण काय करतो, कोणती काळजीसोबत जोडून देते ते घातक आहे. आलं लक्षात. अजून म्हणते ते आलू म्हणते कोंबवाले आलूची भाजी बघ खाऊ नये, घातक राहते म्हणते. कोंब येतात ते फक्त काही लोकांना सहन होऊ शकते, पण लहान लेकराला ते सहन नाही होत नाही, असं ते असतात. तर ज्या भाज्या सगळ्यात चांगलं ते कसं आहे माहीतच नाही काही, तर मग एकच भाजी बनवायची सगळ्यात चांगलं. अशा प्रकारचं आपण ते कधी कधी काय होत असते, हा खूप बारीक अभ्यास आहे, हा एका मनाने समजत आपल्याला. काही काही गोष्टी अशा असतात म्हणजे महिन्याभरामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजे याचाही अभ्यास आहे. आपण म्हणतो ना का बा हा अचानक कसा निघून गेला, महिन्याभरामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजे याचा बी अभ्यास असला पाहिजे. तर त्या अभ्यास आपल्याला माहिती आहे, संशोधनच नाही अजून. कारण ही आज खाल्ली, उद्या खाल्ली, परवा खाल्ली, कारण शरीराची रचना तशी बनलेली आहे. आणि म्हणून का नाही ते आपण म्हणतो ना का असं असं आजार निघून गेला बा, ते महिन्याभरामध्ये ज्या अन्नाचं आपल्या शरीरामध्ये काही ते तयार होते, तर त्याचं ते बाकीचं भोजन करतो राहतो आपण, त्याचं बी तयार होते ना. मग ते मिळून काहीतरी बनत असं, एक तर चांगलं बनते एक तर वाईट बनते. तर हा पण सुद्धा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे का कोणतं अन्न कसं कसं सुटेबल असते शरीराला. हे खूप मोठं विज्ञान आहे हे भगवंताचं, हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. हां असं असते ते, असं आहे. म्हणून काही भोजनाचा अभ्यास असणं फार आवश्यक आहे. एक तर भोजन औषध म्हणून काम करते, तेच भोजन विष म्हणूनही काम करते. त्याला विष बनवायचं का औषध बनवायचं याचासुद्धा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. त्यानंतर 3 कुशिनारा. कुशिनारा येथे आगमन. भगवान बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले, तोच त्यांना विश्रांतीची जरुरी भासू लागली. मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, वस्त्राची घडी करून माझ्याकरिता बिछाईत कर. मी थकलो आहे, काही काळ विश्रांतीची मला गरज आहे. जशी आपली आज्ञा, आनंद म्हणाला. आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्याने वस्त्राची चौघडी करून बिछाईत तयार केली. भगवान बुद्ध त्यावर आसनस्थ झाले. आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले, आनंदा, थोडे पाणी आण, तहान लागली आहे. पाणी प्यावे म्हणून पाणी प्यावे म्हणतो, तहान लागली आहे, पाणी प्यावे म्हणतो. आनंद म्हणाला, ककुत्थ नदी इथून जवळच आहे. तिचे पाणी स्वच्छ, चविष्ट, शीतल आणि पारदर्शक आहे. प्रवाहात उतरणेही सुलभ व आल्हाददायक आहे. भगवानांनी तिथे चलावे म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरे वाटेल. ह्या जलाशयाचे पाणी निर्मळ नाही, घाणेरडे आहे. भगवान बुद्धांचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळच्या जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी
समाधान मानले. आनंदाने पाणी आणले आणि भगवानांनी ते प्राशन केले. थोडा वेळ विश्रांती घेऊन भगवान बुद्ध भिक्खूंसह ककुत्थ नदीकडे गेले. तिथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्यांनी स्नान व जलप्राशन केले. दुसऱ्या तीरावर ते बाहेर आले आणि आम्रवनाकडे त्यांनी प्रयाण केले. तिथे पोचल्यावर त्यांनी बिछाईत पसरण्यास पुन्हा सांगितले. मी थकलो आहे, जरा पडावे असे वाटते. त्याच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या चौघडीची बिछाईत करण्यात आली आणि भगवान त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान उठून बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, आपण मल्लांच्या शालवनात जाऊया. हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशीनारात ते उपवन आहे. आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोचले व 2 शालवृक्षांच्या मध्ये आपल्या वस्त्राच्या चौघडीची बिछाईत घालण्यास सांगताना आनंदाला ते म्हणाले, मी थकलो आहे, इथे पडावे असे वाटते. आनंदाने बिछाईत तयार केली आणि भगवान बुद्ध त्यावर जाऊन पहुडले. बघा, म्हणजे त्यांना वेदना होत आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे का भगवंत असूनही बा इतक्या प्रवासातून जात आहे का नाही, पण ते सम्यक समृद्ध झालेले आहे. शरीराला वेदना होऊ राहिल्या पण त्यांना जाणवत नसतात. ते तो एक त्यांचा प्रवासातला तो एक भाग, त्या वेदना, आणि इतका वेदना होऊन ते प्रवास करत आहे आणि धम्माचा प्रचार करत आहे. बघा, हा किती महत्त्वाचा आहे. एखादा व्यक्ती काय करते का, तो मरेपर्यंत दारू पिते, दारूचाच प्रचार करते आहे का नाही. त्याला सांगतात ना, मित्र सांगतात, आईवडील सांगतात आहे का नाही, नातेवाईक सांगतात, सुधारणं राजा, सोड ना आता दारू, झाली ना, आता लय झाली ना, सोडत नाही, मरेपर्यंत दारूचा प्रचार करते आहे का नाही. काही बोध घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. लोक पाहतात, असे होते म्हणते, येले प्याव नाही, कोणी कधी नालीत पडते, ठोकर लागून पडते, कोणी कुठं पडते, ते रस्त्यावर मग कुत्र्यासारखे हालून जाते. मग ते कुत्रे पाहतात, ते पाहतात बरोबर नाही म्हणते, त्याला चावती नाही, ते आपल्याला नशावे म्हणते बापा आहे का नाही. दारुड्या माणसाला कुत्रे चावत नाही, त्याला माहीत आहे का, याला चावलं का आपणच मग जर यायच्या अंगात आहे का नाही. आणि म्हणून का नाही पा, इथं बोध म्हणजे एक प्रचार हा आहे नशाचा, म्हणजे मरेपर्यंत चुकीच्याच मार्गाने, आणि एक मरेपर्यंत धम्माच्या मार्गाने. म्हणजे वेदना होऊ राहिल्या आणि धम्माचा प्रवास करून राहिले, धम्माचा प्रचार प्रसार करून राहिले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थांबू धम्माचं वलय निर्माण करत आहे. किती उत्तम मंगल आहे, किती चांगलं आहे. आपण एवढं मोठं नाही करू शकत, पण कमीत कमी जाता जे वय उतरतं वय आहे, तर कमीत कमी चांगलं बनण्याचा प्रयत्न तर करू शकतो. चांगलं, बाई मी तुला लय बोलली, सुनबाई जर सासू जर गरम असेल तर आहे का नाही, बाई मी तुला लय त्रास दिला मा,
आता चांगली राहायचो आहे का नाही, चांगलं बोलू बोलू आपला वेळ घालवला तर आहे का नाही, म्हणजे किती शांती भेटते. आणि काही जणांना काही चुका झाल्या ते माफी मागून द्यायची. मी त्याशी भांडली होती बापा, शेजारी असन कोणी आहे का नाही, पडोशी असन, बाई मी त्याशी किती भांडली हो जवानपणात, आता नाही भांडू शकत बाप्पा, आता थकली ना मी, माफ करून देतो बाई म्हणली. आता माझं शरीर झिजलं आहे आहे का नाही, जाता माफ करून देतो मा आहे का नाही, पुढच्या पिढीनं चांगलं राहावा जवानपणात असं सांगून जाते माणूस. तर हा काहीतरी जाता आता जे उतरतं शरीर आहे, कसं तारुण्यामध्ये अंगात जोर असते, भरपूर अहंकार असते काही जणांना कुठल्या अलग अलग गोष्टीचा, तर तो अहंकार त्यावेळेस त्या घटना घडतात अज्ञानामुळे. पण जेव्हा कळते, जेव्हा काहीतरी धम्म कळते, जेव्हा काहीतरी धम्माची काहीतरी गोडी मिळते आणि त्या मार्गाने आपण जात राहतो, आपल्याला वाटते का काहीतरी म्हणावं बा, पण आपण बोलण्यामध्ये थांबतो. बोलून द्या चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगलं चांगलं बोलून द्या का बा माफ करा, माझ्याकडून चूक झाली, किंवा बा मी ह्या काळामध्ये असं असं जगलो होतो, कसं जगलो होतो, मी खूप दारू पिलो, आता बा मी सुधारलो, आता मी दारू सोडली, माफ करा. तर प्रत्येकानं जर जे काही असेल नशामध्ये असेल किंवा काही स्वभावामुळे असेल तर त्या दुरुस्त करून जर चांगलं जर आपण बोललो तर त्यापासून जे शांती भेटते ना, त्याची काही किंमत नाही मोजली जाऊ शकत. ते पैशानं भेटत नाही, ते धम्माच्या मार्गाने मिळते. म्हणून चुका दुरुस्त करता येते. आजही वेळ आहे, गेली नाही. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्याला आपल्या चुका दुरुस्त करण्याची संधी भेटते. वेदना कमी होतात. चुका झालेल्यामुळे ज्या वेदना होतात मग त्या भयंकर होतात. पण जेव्हा धम्माच्या मार्गाने जगून जर आपण काहीतरी दुरुस्त्या केल्या तर वेदना कमी होतात आणि वेदना जाणवत नाही. हे धम्माची शिकवण आहे. म्हणून मनामध्ये म्हणते ज्या चांगल्या विचारांची प्रवृत्ती निर्माण होते, चांगले विचार निर्माण होतात, त्या क्षणामध्ये ते विचार बोलून, माफी मागून, दुरुस्त्या करून पुढे वाटचाल करणं उत्तम मंगल आहे. आणि ते आपण करावं. त्यापासून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन एक चांगलं वातावरण निर्माण होते. आणि चांगलं वातावरण निर्माण झालं तर सगळ्या नकारात्मकता सगळ्या नष्ट होऊन एक येणाऱ्या पिढीला चांगलं उज्ज्वल भविष्य मिळते. कशामुळं? त्या वातावरणामुळे. वरिष्ठ जे मोठे असतात तेच येणाऱ्या पिढीचं भविष्य घडवत असतात. आणि तेच जर आपसामध्ये जर भांडले, कलह निर्माण केला तर येणाऱ्या पिढीला काही मिळणार नाही. कलह निर्माण केला त्यांना एक कलह मिळाला. तुम्ही शांती निर्माण केली त्यांनाही शांती मिळाली. काय निर्माण करायचं आहे? कलह निर्माण करायचा आहे की शांती निर्माण करायची आहे? मग ते गावामध्ये असो, शहरामध्ये असो, जिल्ह्यामध्ये असो, राज्यामध्ये असो, देशामध्ये असो, कलह निर्माण करसान तर येणाऱ्या पिढीला कलह मिळेल. भांडण, तंटा, दंगे, फसाद, लूट, मार, वेदनास वेदना, दुःख दुःख, भ्रष्ट जीवन, दुःखमय जीवन हे मिळणार. जर तुम्ही शांती प्रस्थापित करसाल संपूर्ण देशामध्ये तर शांती मिळेल. सुखच सुख, आनंदच आनंद. आनंदाने आपला जन्म घेतील, आनंदाने जीवन कंठित करतील आणि आनंदाने निघून जातील. हा धम्माचा प्रवास आहे. आणि कलह निर्माण केला, दुःखामध्ये जन्म घेतील, दुःखामध्ये जगतील आणि दुःखामध्ये निघून जातील. म्हणून आपण अनंत जरी उपकार मानले तरी कमी आहे. भगवान बुद्ध भारतामधील आहे. भगवान बुद्ध भारतामधील आहे, भारतातले आहेत. या देशामधले भगवान बुद्ध आहे. यांना ओळखा. त्या जंग पडलेल्या बुद्धीला घासा म्हणजे त्याला चमक येईल आणि त्यामध्ये प्रकाश पडेल आणि सत्याची जाणीव होईल. तुमचा खरा इतिहास तुम्ही जाणाल, खरा इतिहास समजाल
आणि जेव्हा खरा इतिहास समजेल, पश्चाताप येईल आणि जाणाल तुम्ही का बा आम्ही आतापर्यंत अंधारात होतो, आता प्रकाशामध्ये आलो. समजून घ्या, समजल्याबरोबर जाणून घ्या. जो जाणला तो जागला. आणि जेव्हा तुम्ही जागले तेव्हा संपूर्ण देशामध्ये प्रकाश उत्पन्न होईल. आज देशामध्ये आपल्याला विविध स्वरूपाचे संकट दिसतात. सामाजिक संकट, राजकीय संकट, आर्थिक संकट आहे का. सामाजिक, राजनैतिक, आर्थिक हे जे संकट दिसतात विविध स्वरूपाचे, हे भगवान बुद्धांना पूर्णपणे न स्वीकारल्यामुळं, भगवान बुद्धांना पूर्णपणे न स्वीकारल्यामुळं, त्यामुळं या देशामध्ये हे सर्व संकट दिसतात. त्यांच्या मार्गाने वाटचाल होताना दिसत नाही. आणि वाटचाल करणारा जो समुदाय आहे तो फार कमी आहे देशामध्ये. आणि म्हणून हे सगळे नुकसान होऊ राहिले हे भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या अभावामुळं, त्यांचा पूर्णपणे स्वीकार न केल्यामुळं. आणि हा अंधार आणि ही जे सामाजिक, राजनीतिक, आर्थिक ही जी कमतरता दूर करायची असेल तर भगवान बुद्धाच्या मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण मागे चाललो आहोत. मागे आपल्यावर महाभयंकर असं कर्ज झालेलं आहे आणि हे संपूर्ण कर्ज आपल्यालाच फेडावं लागते. आणि म्हणून हा सर्व अंधार, हा भ्रष्टाचाराचा महासागर जो अंधाराने भरलेला आहे, हा फक्त भगवान बुद्धांना जर पूर्णपणे स्वीकार केला त्या मार्गानेच दूर करता येते, दुसरा मार्ग नाही. आज वेळ आहे, उद्या वेळ राहणार नाही. ह्या वेळेचं सोनं करा आणि आपला अंधार दूर करा आणि प्रकाशाकडे वाटचाल करा. इथेच थांबतो. साधू साधू साधू.